खरं सुख समाधान. निवेदिका मेघा चौहान. जिंदगी एक सफ़र है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जीवनात आज ना उद्या आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं. अशा अनेक इच्छा अंगाने वाढतच जातात. आपल्या दाराशी एक गाडी आली की, आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की, आपण निवृत्त झालो की, आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो. खरं असं आहे की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य कोणतीही वेळ नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच, ती स्वीकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा. हेच बरे नाही का? जगायला, खरोखरीच्या जगण्याला अद्याप सुरुवात व्हायची आहे असंच बराच काळ वाटत राहतं. पण मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋणं फेडायची असतात आणि अगदी शेवटी कळतं की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा. शाळा सुटण्यासाठी, शाळेत पुन्हा जाण्यासाठी, वजन 4 किलोने कमी होण्यासाठी, वजन थोडं वाढवण्यासाठी, कामाला सुरुवात होण्यासाठी, नव्या कोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी, पावसासाठी, थंडीसाठी, सुखद उन्हासाठी, महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी आपण थांबून राहिलेलो असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की सारं काही मनासारखं होईल अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण असं काही ठरवण्यापूर्वीच आनंदी होण्याचं ठरवा. आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्या बघू. जगातल्या पहिल्या 10 सर्वात श्रीमंत माणसांची नावं सांगा बघू. या वर्षीच्या 5 नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील? काहीतरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण असं वाटलं नसलं तरी या प्रश्नांची उत्तरं देणं तसं सोपं नाहीच, नाही का? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषकं धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या प्रश्नांची उत्तरं बघूया. तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या 3 मित्रांची नावं सांगता येतील? तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा 5 जणांची नावं सांगा बघू. क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे. तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय? मी सांगते. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाही. आता एक गोष्ट काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले 9 स्पर्धक स्पर्धा होण्याच्या संकेताची वाट पाहत जय्यत तयारीत उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही, पण प्रत्येकाला
स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही कोलांट्या खाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य 8ही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले. सारे जण. डाऊन सिंड्रोमची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्याजवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि विचारलं, आता बरं वाटतंय? मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृश्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारे जण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज असं म्हणतात गुंजत होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात. का? कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते. आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते. शक्य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदय परिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही. दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नसतं, नाही का?